मित्रो, माझा ह्या परिषदेचा उद्देश असा आहे की गेल्या 2-3 दिवसापूर्वी पलूस नगर परिषदेची दुसरी मासिक सभा झाली आणि त्या मासिक सभेमध्ये काही विषयावरती चर्चा झाल्या, काही विषय ठराव मंजूर झाले, काही विषयावरती बऱ्याच चर्चा झाल्या आणि तदनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एक पत्रकार परिषद घेतली. गेली 2-3 दिवस झालं समाज माध्यमामध्ये फिरते आणि त्याच्यावरती समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. मला त्यांच्याबद्दल वेगळं काही बोलायचं नाही आहे. तो जो काही निधी शिवसेनेनं आणलेला होता, उदाहरणार्थ एकनाथ शिंदे गटानं निधी इमारत बांधकामासाठी आणलेला होता आणि त्याचं टाईप डिझाईन महाराष्ट्र शासनानं तयार केल्याने त्यापोटी 5 कोटी हा निधी नगरपरिषदेला दिलेला होता. तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला असा उल्लेख त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. मला त्या विषयात खोलात जायचं नाही. तो निधी का तिकडं वर्ग केला, का इकडं ठेवला नाही, त्याच्यात मला जायचं नाही. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षांच्याकडून सुद्धा नवीन प्रस्तावित नगरपालिकेसाठी इमारत बांधकामाचा नकाशा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि तो सर्वसाधारण 13 कोटीचा आहे असं अंदाजित बोलले जाते. हरकत नाही आहे, चांगली गोष्ट आहे. मला एक यातला तज्ज्ञ म्हणून असं वाटतं की जो काही आराखडा तयार केलेला आहे, शासनानं केलेला असू दे अगर नगरपालिकेनं केलेला असू दे, त्या आराखड्यामध्ये मला काही गोष्टी सुचवायच्या आहेत. उदाहरणार्थ, भविष्याचा वेध घेऊन आपल्याला वाहनतळाची व्यवस्था करणं गरजेचं आहे. कारण नगरपालिकेकडे येणारा, कामासाठी येणारा वर्ग हा वाहन घेऊन येणार आणि त्यानं वाहन कुठं लावायचं, तर त्यासाठी वाहन व्यवस्था झाली पाहिजे. त्याचबरोबर आज नगरपालिकेची अवस्था जर बघितली तरी उत्पन्नाचं साधन अतिशय तोकडं आहे आणि त्याचा भविष्याचा विचार करता मला असं सुचवायचं आहे की जो काही प्लॅन तयार करण्यात येईल किंवा आलेला असेल त्यामध्ये तळघरामध्ये वाहनतळ, ग्राउंड फ्लोअरला दुकानगाळे, पहिल्या मजल्यावरती दुकानगाळे किंवा ऑफिसेस आणि तदनंतरचे जे काही वरचे मजले असतील त्यामध्ये नगरपालिकेचे सर्व ऑफिसेस अंतर्भूत करावेत की जेणेकरून ग्राउंड फ्लोअर आणि पहिल्या मजल्यामधून येणाऱ्या उत्पन्नामध्ये नगरपालिकेला कारभार चालवण्यास सुसह्यता येईल असं मला वाटतं आणि तो अंतर्भाव व्हावा असा सगळा विचार करून दोन्ही गटांनी एकत्र बसून जो काही निधी आलेला आहे तो परत न जाता तोच निधी ह्या पद्धतीनं आराखडा तयार करून त्याचा वापर करावा. उर्वरित उत्पन्न किंवा निधीसाठी दोघांनीही प्रयत्न करून शासनाकडून निधी आणून गावासाठी, नगरपालिकेसाठी, शहरासाठी एक सुसज्ज इमारत उभारावी की ज्याचा उपयोग आपल्याला पुढील 50 वर्षासाठी त्याचा होईल. मित्रो, याचबरोबर मलाही असं सुचवायचं आहे की मी सर्वसाधारण 2000 साली अमनापूरच्या ग्राम सचिवालय इमारतीचा प्लॅन केला आणि तो प्लॅन करत असताना त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला दुकानगाळे आणि पहिल्या मजल्यावरती बँकेसाठी व्यवस्था केली आणि त्याच्यानंतर राहिलेल्या जागेमध्ये ग्रामपंचायतसाठी कार्यालयाची जागा आणि त्याच्यावरती मंगल कार्यालय अशा पद्धतीचा प्लॅन करून तो राबवला की जेणेकरून ग्रामपंचायतसारख्या संस्थेला उत्पन्नाचं साधन होईल. हा विचार मी त्यावेळी केला होता आणि त्याचा फायदा आज ग्रामपंचायतला चांगल्या प्रकारे होतोय. हाच आदर्श इतर लोकांनीही घ्यावा आणि त्याच पद्धतीनं मला असं वाटतं की आपल्याही नगरपालिकेच्या इमारतीमध्ये याचा अंतर्भूत व्हावा. आपण आज
इतर ठिकाणी जाऊन जर नगरपालिका किंवा यांच्या इमारती बघितल्या तर त्यांनी सुद्धा उत्पन्नाचा स्रोत ठेवून आपली कार्यालये बसवलेली आहेत. उदाहरण जर बोलायचं झालं तर कोल्हापूरला गेला तर अर्थात कोल्हापूरची महानगरपालिका विषय सोडून द्या, पण कोल्हापूरला सुद्धा तळघरामध्ये जनता बाजारची इमारत केलेली आहे. पहिल्या मजल्यावरती ऑफिसेस केलेले आहेत आणि त्याच्यानंतर नगरपालिकेचे किंवा महानगरपालिकेचे ऑफिसेस बसवलेले आहेत. त्याचबरोबर शिवाजी मार्केटला सुद्धा तीच अवस्था केलेली आहे की जेणेकरून अस्ताव्यस्त बाजार बसलेला असतो तो रोखला जाईल, लोकांना धंद्यासाठी जागा उपलब्ध होतील, वाहनतळासाठी जागा उपलब्ध होतील, अशा सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव व्हावा आणि ह्याचा विचार गावातील सुज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन विचार करावा आणि आलेला निधी हा कोणत्याही परिस्थितीत परत न जाता त्याचा विनियोग व्हावा आणि उर्वरित निधीसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करून आणखी निधी शासनाकडून आणावा. त्यातच गावाचं हित आहे असं मला एक सुज्ञ नागरिक म्हणून सुचवायचं आहे. शेवटी आणखीन एक उदाहरण आपणास देतो की पलूस गावामध्ये पूर्वीची आपली चिंचेची शाळा होती, त्या ठिकाणचा ग्रामपंचायत असताना त्या जागेचा सुद्धा प्लॅन मी तयार केलेला होता. एल शेपमध्ये दुकानगाळे बसवलेले, ते आतल्या बाजूला पटांगण ठेवलं होतं जेणेकरून त्याचा वापर इतर मोठ्या सभा घेता येतील, त्याचबरोबर अग्निशमन वाहन उभा करता येईल आणि वरच्या मजल्यावरती ग्रामपंचायतसाठी ऑफिसेस आणि भविष्याचा विचार करून ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेत झालं तर त्याचेही ऑफिसेस होतील अशा दृष्टीनं मी प्लॅन केलेला आहे. त्याचाही प्लॅन कुणाला बघायचा असेल तर माझ्याकडं अवेलेबल आहे, व्ह्यूसह अवेलेबल आहे. मी केव्हाही लोकांना दाखवायला तयार आहे. मी माझं याच्यात मोठेपणा सांगत नाही आहे, असा विचार प्रत्येक नागरिकांनी करायला पाहिजे आहे अशी माझी एक माफक अपेक्षा आहे, भूमिका आहे. कदाचित माझ्या मताशी काही लोक सहमत असतील नसतील, याच्यात मला जायचं नाही आहे. एक मला गावचा रहिवासी म्हणून सांगावं वाटतं, याच्यावरती सर्व नागरिकांनी विचार करावा असं मला सुचवायचं आहे. धन्यवाद.